आज आपण पुढे दिलेल्या आकृतीला घड्या घातल्या आहेत. घड्या घातल्या आहेत तर एक ठोकळा तयार होतो. त्या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाची उत्तरे द्या. तर आपल्याकडे एक प्रश्न इथे घेतलेला आहे. NMMSला 2017ला आणि हा 2020ला आलेला प्रश्न आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना एकदम सिंपल पद्धत आहे की इथे विचारले की ए अक्षरासमोर कोणते अक्षर येईल. तर आपल्याला काय करायचे असते की हा एच्या एकदम अपोजिटला हे एफ असते, म्हणजे एफ येईल. हे तर आपलं उत्तर झालं. मग त्यानंतर काय आपल्याकडे जे दुसरे अक्षर आहेत तर बीच्या अपोजिटला डी असेल आणि सीच्या विरुद्ध कोणता असेल ई असेल. तर अशा प्रकारे हे काय होत असतात, अक्षर किंवा अंक अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचे असतात. आता इथे पुढील प्रश्नामध्ये आपल्याला काय आहे की 4 या अंकाच्या समोर कोणता अंक येईल असं विचारलेलं आहे. तर आता माहिती झाली आहे आपल्याला की बाबा 1च्या समोर 6 असतील, 2च्या समोर 4 असतील आणि 3च्या समोर 5 असतील किंवा 5च्या समोर 3 असेल. तर आता आपल्याला इथे विचारलं आहे की 4च्या समोर कोणता अंक असेल. तर 4च्या समोर 2 हा अंक असेल, म्हणजे पर्याय क्रमांक आपला 4 हे उत्तर आपल्याला येऊ शकतं. मग आपल्याकडं दोन्ही प्रश्नाची उत्तरं, या उत्तर आपल्याला हे 2 भेटलं आणि इथे आपल्याला एफ भेटलेला आहे. इथे एफ आणि इथे 2. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे असतात.